सांगली जिल्हा परिषद निकाल लागला तेव्हा एकत्रित महायुतीचं संख्याबळ 31 झालं होतं, तर महाविकास आघाडीचं 30. लढत चुरशीची होती, पण जिल्हा परिषदेवर अध्यक्ष बसवण्याची संधी भाजप सोडणार नाही असं सहजपणे मानलं जात होतं. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील एकीकडून बळ लावत होते, तर दुसरीकडून गोपीचंद पडळकर मात्र या सगळ्यात शांतपणे नियोजन करत होते. जयंत पाटील 6 जागा जिंकून आलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका यात महत्त्वाची राहणार होती आणि संजय काका पाटील हेच जयंत पाटलांचे हुकमे एक्का होते. पण महायुतीत असलेल्या राष्ट्रवादीवर भाजपला पाठिंबा देण्यासाठी दबाव होता. तरीही जयंत पाटलांनी यातून मार्ग काढला आणि ऐनवेळी जे व्हायचं तेच झालं. जिल्हा परिषद निवडणुकीत या झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरप्राईज ठरले ते सुहास बाबर आणि त्यांनी विश्वजित कदमांशी असलेली मैत्री निभावली आणि त्यांच्याही काही सदस्यांनी भाजपलाच कात्रजचा घाट दाखवला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सांगली जिल्हा परिषदेच्या या लढाईत जयंत पाटलांनी कशी बाजी मारली त्याची स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. जिल्हा परिषद निवडणूक प्रचंड चुरशीची झाली होती, कारण आधी झालेल्या महापालिका निवडणुकीत शरद पवार गटाला सपशेल निराशा हाती लागलेली होती. पण या निवडणुकीत जयंत पाटील यांचा स्वतःचा मतदारसंघ असलेल्या वाळवा तालुक्यात महाविकास आघाडीने 11 पैकी 8 जागा जिंकल्या, तर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि रयत क्रांतीने एक जागा जिंकली. पळूस आणि कडेगाव तालुक्यातील 8ही जागा जिंकून आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी स्वतःचं वर्चस्व पुन्हा सिद्ध केलं. तासगावात पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यात 8 जागा जिंकून स्वतःची ताकद दाखवून दिली होती. जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात भाजपने 9 पैकी 8 जागा जिंकल्या होत्या. पण माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांच्या पत्नी सावित्री पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या चिन्हावर जाडर बोबलात गटातून विजयी झाल्या आणि गोपीचेट क्लीन स्वीप देता राहिले. भाजपातूनच राष्ट्रवादीत गेलेल्या तमनगौडा पाटलांनी ही जागा जिंकून आणली. शिराळा तालुक्यात महायुती विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी असा सामना झाला. या ठिकाणी कोकरूड गटातून महायुतीतील जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारीवर साई तेजस्वी देशमुख या विजयी झाल्या. त्या भाजप आमदार सत्यजित देशमुख यांच्या कन्या आहेत. माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे चिरंजीव विराज नाईकही विजयी झाले. खानापूर विधानसभा मतदारसंघातल्या खानापूर तालुक्यातल्या 4 आणि आटपाडी तालुक्यातल्या 3 जागा शिवसेना शिंदे गटाने जिंकल्या. अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरलेली निंबवडे गटातील निवडणूक आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावजाई माधवी पडळकर यांनी जिंकली. मिरज तालुक्यात भाजपने 11 पैकी 6 जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार पक्षाने 1, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाने आणि काँग्रेस प्रत्येकी 2 जागा जिंकल्या. आमदार सुरेश खाडे यांनी मिरज तालुक्यावरचं त्यांचं वर्चस्व कायम राखलं होतं. कुंडल गटात आमदार डॉक्टर कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड यांनी आमदार अरुण लाड यांच्या सुनबाई आणि क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या पत्नी धनश्री लाड यांना पराभूत केलं होतं. आमदार सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई मोहिनी खोत या रयत क्रांतीच्या एकमेव उमेदवार विजयी झाल्या होत्या. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अभिजित पाटील हे एकमेव उमेदवार चिकुर्डे गटातून विजयी झाले होते. तर जिल्हा बँकेचे संचालक भाजपचे नेते राहुल महाडिक यांच्या पत्नी हर्षदा महाडिक या येलूर गटातून पराभूत झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या देविका घोरपडे यांनी त्यांना पराभूत केलं होतं. 2017च्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत भाजपने सर्वात मोठा पक्ष होऊन सत्ताही मिळवली होती आणि तो जयंत पाटील यांना सांगलीतला एक मोठा धक्का मानला गेला होता. एवढंच काय, पण आता झालेल्या महापालिका निवडणुकीतही सांगलीत पवार गटाला सपशेल पराभव स्वीकारावा लागला होता आणि हा थेट जयंत पाटील यांचाच पराभव म्हणून पाहिला गेला. पण जिल्हा परिषद निवडणुकीत जयंत पाटलांनी पुन्हा कमबॅक केलं आणि भाजपपेक्षा जास्त जागा तेही अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोबत न घेता मिळवून दाखवल्या. खरं तर सांगली जिल्हा परिषदेत भाजपला 16 जागा मिळाल्यात. मित्र पक्षांना सोबत घेतलं तर 61 सदस्यांच्या सभागृहात महायुतीचं संख्याबळ 31 एवढं होत होतं, तर महाविकास आघाडीचं संख्याबळ 30 झालं होतं. पण जयंत पाटलांनी सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले. त्यांच्या अनेक बैठका संजय काका पाटील आणि मित्रपक्षांसोबत झाल्या. राष्ट्रवादीची सुरुवातीला मागणी होती की हे अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळावं, पण काँग्रेस यासाठी राजी नव्हती. त्यात पाठिंबा देण्यासाठी संजय काका पाटलांवर भाजपकडूनही दबाव होता. पण संजय काका पाटील हे एकेकाळचे जयंत पाटलांचेच निष्ठावंत राहिलेत आणि त्यांनी एका पक्षात नसतानाही जयंत पाटलांनाच अप्रत्यक्ष साथ दिली. या निवडणूक प्रक्रियेत थेट हस्तक्षेप न करता जो मेसेज संजय काकांकडून आपल्या 6 सदस्यांना जायचा होता तो गेला आणि प्रत्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 6च्या 6 सदस्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. या 6 सदस्यांच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीचा अध्यक्ष सहज होईल निश्चित झालं होतं.
मात्र शिवसेनेच्याही 2 सदस्यांनी आश्चर्यकारकरित्या महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष मदत केली. मतदानाला सुहास बाबर यांचे हे 2 सदस्य गैरहजर राहिले आणि ती एक प्रकारे महाविकास आघाडीला मदतच झाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जेव्हा जयंत पाटलांना याविषयी विचारण्यात आलं तेव्हा हे दोन्ही सदस्य नंतर आल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र ही महाविकास आघाडीला एक मदतच ठरली. सुहास बाबर यांनी भाजपसोबत असूनही विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्यासोबत असलेली आपली मैत्री जपल्याची चर्चा मात्र या निवडणुकीत झाली. अंतिम निकालानंतर अध्यक्षपदी पवार गटाच्या संगीता पाटील यांची निवड झाली, तर उपाध्यक्षपदी विश्वजित कदम यांचे भाचे काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची निवड झाली. 34 विरुद्ध 25 मतांनी दोन्ही उमेदवार निवडून आले. जयंत पाटलांनी या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेत आपलं कमबॅक केलं आणि पुन्हा एकदा स्वतःचा अध्यक्ष बसवला. चंद्रकांत दादा माझे मित्र आहेत आणि त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे असा टोलाही जयंत पाटलांनी निकालानंतर लगावला. कारण भाजपने ताकद लावूनही इथे समीकरण जुळवता आलं नव्हतं. सांगलीच्या निकालावर तुमचंही मत जरूर लिहा.